नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. यशस्वी सूत्रसंचालन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. यशस्वी सूत्रसंचालन करायचं असेल तर सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचा विषय आणि त्या विषयाला अनुसरून मुद्दे आणि कार्यक्रमाचा असणारा ठराविक दिलेला वेळ हा खरं तर यशस्वी कार्यक्रमाचा गाभा घटक आहे. हे सूत्रसंचालकानं प्रथमतः लक्षात घ्या. आपलं सूत्रसंचालन चालू असताना किंवा सूत्रसंचालन झाल्यानंतर बऱ्याच वेळा निवेदक ओळखीच्या व्यक्तींशी, आपल्या मित्र मैत्रिणींशी, नातेवाईक यांच्याशी जास्त बोलत असतो आणि अनोळखी व्यक्तींशी तो बोलत नाही, त्यांच्याशी चर्चा करत नाही. तर ज्याप्रमाणे तुम्ही ओळखीच्या व्यक्तींशी सूत्रसंचालन झाल्यानंतर किंवा सूत्रसंचालन सुरू होण्यापूर्वी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता, त्याच पद्धतीनं अनोळखी व्यक्तीशी देखील तुम्ही चर्चा करा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचं म्हणणं काय हे तुम्ही जाणून घ्या. ही यशस्वी सूत्रसंचालनासाठीची महत्त्वपूर्ण टिप्स आहे. बऱ्याच वेळा सूत्रसंचालन करत असताना निवेदक एक प्रासादिक, सुबोध, सर्वांना समजेल अशा पद्धतीची भाषा न वापरता जे मनातलं आहे, कार्यक्रमाला सुसंगत नसणारं भाषा सूत्रसंचालक त्या ठिकाणी बोलतो आणि तो कार्यक्रम त्याच वेळेस पडतो. तर या यशस्वी सूत्रसंचालन होण्यासाठी कार्यक्रमाचं निवेदन करत असताना सूत्रसंचालकाची सहज, सोपी आणि मोकळी अशी भाषा वापरावी, जेणेकरून ती उपस्थितांना समजेल. पुढील आहे, सूत्रसंचालन यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम करण्याच्या आधी सर्व कार्यक्रमाचे असणारे सर्व मुद्द्यांची तयारी व्यवस्थित झाली आहे का हे सूत्रसंचालकानं पाहावी आणि जर काही तयारी राहिली असेल तर ती तयारी करावी आणि त्यामध्ये सुधारणा करत राहावी. पुढील अत्यंत महत्त्वाची टिप्स मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की सूत्रसंचालन सुरुवात झाल्यानंतर सूत्रसंचालकानं तणाव विरहित, शांत आणि हसतमुख चेहऱ्यानं आणि सूत्रसंचालकानं आत्मविश्वासानं प्रेक्षकांच्या समोर जाणं, कार्यक्रमाला सामोरे जाणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा सूत्रसंचालन करत असताना संपूर्ण कार्यक्रमाचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन आणि खूप मोठं टेन्शन त्या निवेदकालाच आलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मी सूत्रसंचालकांना सांगेल की यशस्वी सूत्रसंचालक तो असतो जो हसतमुखानं, आनंदानं त्या कार्यक्रमाला सामोरे जात असतो आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा सूत्रसंचालक कार्यक्रमामध्ये गोंधळलेला, घाबरलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मी या निमित्तानं आपल्याला सांगेल की लोकांना हे कधीही कळू देऊ नका की तुम्ही घाबरलेला आहात किंवा तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही विसरलेला आहे, तुम्ही अडखळत आहात आणि कार्यक्रमामधलं तुम्हाला शब्द सुचत नाही. हे कधीही उपस्थित श्रोत्यांना दाखवू देऊ नका, त्यांना कळू देऊ नका. तुम्ही तुमच्या निवेदनातलं, सूत्रसंचालनामधलं सातत्य तुम्ही कार्यक्रमामध्ये पुढे नेण्याचं काम करत चला. ही अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे. पुढील टिप्स आहे, प्रत्येक कार्यक्रमाच्या अनुभवानंतर सूत्रसंचालक हा प्रभावी होत असतो. ज्याप्रमाणे सूत्रसंचालकाने वेगवेगळे कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत गेल्यानंतर कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणत्या उणीवा आहेत, कोणत्या अडचणी आलेल्या आहेत हे सूत्रसंचालकाला समजत असतं आणि पुढील कार्यक्रमामध्ये त्या चुका होऊ नयेत, त्या अडचणी होऊ नयेत, तर त्याची सुधारणा सूत्रसंचालक सरावाच्या माध्यमातून करत असतो. मग कार्यक्रमाच्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुभवानंतर सूत्रसंचालक अधिक प्रभावी होत असतो. त्यासाठी सूत्रसंचालकाने अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा अलीकडच्या काळामध्ये लग्न समारंभाचं फक्त सूत्रसंचालक लग्न समारंभाचंच निवेदन करतो म्हणजे तो सूत्रसंचालक असतो असं नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं कसब, आपलं कौशल्य दाखवणारा निवेदक तोच खऱ्या अर्थानं सूत्रसंचालक असतो, हे आपण लक्षात घ्या. तसेच पुढील अत्यंत महत्त्वाची यशस्वी सूत्रसंचालन करण्याची टिप्स आहे, कार्यक्रमाच्या नंतर तुमच्या झालेल्या चुकांकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. माझं नेमकं चुकतंय काय व समोरच्या श्रोत्यांनी आपली जर चूक सांगितली तर त्याच्यामध्ये सुधारणा करा. त्याला उलट उद्धट सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी बोलू नका.
जो चुकतो तोच शिकतो आणि जो चूक मान्य करतो आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देता त्यामध्ये सुधारणा करतो, तो सूत्रसंचालक यशस्वी मार्गाच्या टप्प्यावरती जात असतो. हे नवोदित सूत्रसंचालकांना लक्षात घ्यावे. यशस्वी सूत्रसंचालनाच्या टिप्स सांगत असताना सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमाचे असणारे मुद्दे हे व्यवस्थितरित्या लक्षात घ्यावेत आणि कार्यक्रमाचे सर्व मुद्दे असणारा कागद तुमच्या हातामध्ये असणं जरुरीचे असते. बऱ्याच वेळा सूत्रसंचालकाच्या हातामध्ये तो मुद्द्यांचा कागद राहत नाही. इतर जण संयोजक किंवा त्यांचे असणारे मित्रपरिवार तो कागद घेतात आणि ऐन वेळेस सूत्रसंचालकाची निवेदनामध्ये पंचायत होत असते. त्यासाठी यशस्वी सूत्रसंचालन करत असताना कार्यक्रमाचे असणारा जो मुद्द्यांचा जो कागद आहे ज्यावरती तुम्ही लिहिलेला आहे तर तो कागद तुमच्याकडे ठेवा, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढील अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे, कार्यक्रमाला जाण्यापूर्वी थोडासाच आणि हलका आहार सूत्रसंचालकानं घेणं अत्यंत जरुरीचे आहे. तर यशस्वी सूत्रसंचालन करण्यासाठी काही जुजबी टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलेलं आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तमाम सूत्रसंचालकांना या निमित्तानं मी विनंती करेल, तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचं आहे तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल पहा. बांधवांनो, जवळजवळ 2000 भाग शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओचे 2000 भाग आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला कोणत्याही क्लास एकही रुपया न देता मोफत पद्धतीनं सूत्रसंचालन भाषण शिकवणारा महाराष्ट्र राज्यातला पहिला मराठी यूट्यूब चॅनल, त्या चॅनलचं नाव आहे निवेदक विठ्ठल पवार. तुमचा प्रचंड उदंड प्रतिसाद या चॅनलला मिळतोय आणि या निमित्तानं विशेष करून मी आनंदाची बाब देखील आपल्याला या ठिकाणी सांगतोय की महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ 15,000पेक्षा जास्त निवेदक घडवणारा एकमेव मराठी यूट्यूब चॅनल, तो देखील निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं राज्यामध्ये नवोदित सूत्रसंचालकांना मार्गदर्शन करणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल, तो म्हणजे आपला निवेदक विठ्ठल पवार. हा यूट्यूब चॅनल पहा आणि तुम्ही देखील प्रतिभावंत निवेदक व्हा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.